आणि सावतेच्या मळ्यामध्ये प्रवेश केला। पहा कशी हो आळा घालतात आणि तो दगड होता ना शेंदूर लावलेला तो शेतामध्ये पुरवला। आणि निघून गेले। दुसऱ्या दिवशी काय झालं महाराज, सावत्या मळ्यामध्ये काम करू लागला। आता काम करत असताना ओंकार स्वामी, कामाची माळी आणि 2-4 जणांनी धरून बरोबर लक्ष ठेवू लागले की सावता मळ्यामध्ये काम करत आहे। आता सावता काम करत असताना ती जमीन खोदत असताना खोदता काय झालं, तो दगड लागला। शेंदूर फासलेला होता, सावताने बाहेर काढला, पुढे काढला आणि त्याला साफ करू लागला। तेवढ्या ओंकार स्वामी सर्व मंडळी आली। आल्याबरोबर ओंकार स्वामी म्हणतात, ओ कामाजी मारी, अरे तुम्हाला सांगितलं होतं ना मला दृष्टांत झाला म्हणून की सावत्याच्या मळ्यात म्हसोबा निघालेला आहे। काय निघालेला आहे? म्हसोबा। या म्हसोबाचं मंदिर सावत्याच्या मळ्यात झालं पाहिजे। आता म्हसोबाले काय पाहिजे असते? म्हसोबाले नैवेद्य कशात असते तुम्हाला माहितच आहे। सावता उठून भरायला, अरे बाबा हा विठ्ठलाचा मळा आहे आणि माझ्या मळ्यामध्ये या म्हसोबाचं मंदिर शक्य नाही। तुम्ही असं करा, या म्हसोबा देवाला तुम्ही घेऊन जा आणि कुठे मंदिर बांधा। ओंकार स्वामी म्हणतात, हे सावत्या तुझ्या मळ्यामध्ये हा म्हसोबा निघालेला आहे, या म्हसोबाचं मंदिर तुझ्याच मळ्यात होणार। सावता हात पाय जोडू लागला। महाराज हात पाय जोडत होता, अरे बाबा असं करू नका, हा विठ्ठलाचा मळा आहे। शेवट काही लोकांनी त्याला लाठीने मार दिला। महाराज सावत्याला लाठीने मारू लागला। आनंद आपलं ओंकार स्वामी म्हणतात, कामाजी माळी म्हणतात, ठोका त्याला, मारा त्याला, लाथा बुक्क्याने मारा। म्हसोबाचं मंदिर बांधू देत नाही। आणि शेवट 4 जण रगरगाने निघून गेले। महाराज एवढेच नव्हे, तो सावत्याचा मळा होता ना तो पूर्ण उद्ध्वस्त केला। महाराज पहा, तेव्हाही विघ्न संतोषी लोक होते आणि आताही आहे। महाराज आताही चांगलं बघूशा वाटत नाही, लक्षात ठेवा। अरे तुम्ही चांगले कर्म करा, बरोबर तुमच्यावर टपून बसले असतात। तुमच्या चुका बघता, कधी कधी विचार करतात, कधी कधी हा परस्तीने मागे येईल यांची कोशिश करतात। महाराज प्रयत्न करतात। जनाला कळलं, जना धावत 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 मळ्यामध्ये आली। आल्याबरोबर पतीचा हात धरला, अहो 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 काय झालं, घरी चला। त्यांना घेऊन घराकडे जाऊ लागली। घराकडे जाऊ लागले। महाराज
सावता अति सावत्याला मार दिलेला होता. जनाने सावताला घरी नेलं. वाकड टाकली महाराज. एवढंच नव्हे, चुलीवर तावा ठेवला, कापड घेतलं आणि त्या सावत्याची पाठ ती जना कापडाने शेकू लागली. महाराज जना म्हणाले, अहो ही काय कशी तुमची झालेली आहे? कोणी तुम्हाला मारलेलं आहे? सावता म्हणतो, अगं हे विठ्ठलाचंच कृपा आहे. माझं काहीतरी चुकलं असेल ग, म्हणूनच तर मला मार खावा लागला. जना म्हणाली, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला मार दिला त्यांच्या 7 पिढ्या नरकामध्ये जाऊ. शब्द निघाला. सावता म्हणतो, अगं असा शाप देऊ नको, तू शब्द परत घे, त्यांची काही चूक नाहीये, हे माझ्या संचितामध्ये लिहिलेलं आहे. पाहत सावताची विचार. सावता म्हणाला, अगं ते तुझे शब्द परत घे, माझं काहीतरी चुकलं असेल. जना म्हणाली, अहो बघा ना, आपला मळा बघा, सर्व उद्ध्वस्त झालेला आहे. एवढंच नव्हे तर तुमची स्थिती बघा. अंग शकत असताना, याला म्हणतात पतीच्या सुख दुःखामध्ये सहभागी होणे. जनाने हिम्मत दिली महाराज. परंतु ज्यांनी मार दिला ना, ज्यांनी सावत्याची परीक्षा घेतली ना, ते अति आनंदामध्ये बसलेले होते महाराज. एकमेकांसोबत हसत मुखाने गोष्टी चालू होते. परंतु विठ्ठलाला काळजी पडली हो. विठ्ठलाने काय केलं? अनंत गुरुजीचं रूप धारण केलं. ब्राह्मणाचं रूप, आणि अरण भेंडीकडे, अरण गावाकडे येऊ लागले महाराज. गोविंद जय जय गोपाल जय जय, 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 राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, राधा रमण हरि गोविंद जय जय, गोविंद जय जय गोपाल जय जय, गोविंद जय जय. अनंत गुरुजी अरण्य गावामध्ये आले. आल्यानंतर साक्षात पांडुरंग होते.
आणि ओंकार स्वामीजी बसले होते ओट्यावर, त्यांच्याकडे गेले. गेल्यानंतर हात जोडले, चौघी जण उठून उभे राहिले. आपला परिचय नाही. तेव्हा अनंत गुरुजी म्हणतात, ओंकार स्वामी, ओ कामाजी बुवा, यांनी विचार केला याला नाव कसं का नाही. अरे थोडा विचार करा, देवाला आपले सगळं माहित आहे. हो, एखादा जर कधी म्हणत असत मी वाईट कर्म करत असताना कोणाला दिसत नाही, खोटी गोष्ट आहे. जरी तुम्ही कोणाला दिसत नसेल, त्याला दिसून राहिले. कमीत कमी त्या भगवंताला तरी घाबरा. ओंकार स्वामी म्हणतात की बाबा रे, कोणीकडे नाही केलं, तुझं नाव काय. अनंत गुरुजींनी परिचय दिला, मी अनंत गुरुजी आहो, तुम्हाला निमंत्रण देण्याकरता आलेला. सावतेच्या मळ्यामध्ये संत भोजन मला द्यायचं आहे. संत भोजन, आणि त्या संत भोजनामध्ये तुम्हाला सुद्धा निमंत्रण द्यायचं आहे. म्हणून निमंत्रण देण्याकरता आलेला. ओंकार स्वामी कामाजी माळी म्हणतात, आम्ही सावत्याच्या मळ्यामध्ये येणार नाही, कारण त्यांचं आमचं पटत नाही. अनंत गुरुजी म्हणतात ते तुम्ही बघा, कारण श्री बालाजीची पंगत आहे. श्री बालाजी म्हणजे काय, श्री म्हणजे श्रीखंड, बा म्हणजे बासुंदी, ला म्हणजे लाडू, आणि जी म्हणजे जलेबी. श्री बालाजीचं भोजन पंगत. आता यायच्या तोंडाला सुटलं पाणी. श्रीखंड, बासुंदी, लाडू, जलेबी. अनंत गुरुजी म्हणतो बघा, तुमची जर इच्छा असेल तर सावत्याच्या मळ्यामध्ये भोजनाला या. संत भोजन आहे. ओंकार स्वामी म्हणतात काही हरकत नाही. पहा ते चौघी जण आपसात म्हणते, कारण अशी पंगत सोडायला लोक. डाळ पोंगा असला तर काही, डाळ पोंगा म्हणजे समजते ना, डाळ भाजी पोळी, तिथं नाही गेलं तरी जमते. परंतु श्री बालाजी, बासुंदी, लाडू, जलेबी, हे तर पहिले तिथं जरा. आणि खरोखर आहे, बरेचशा ठिकाणी मी बघतो निमंत्रण कधी आलं पंक्तीचं, लोक पहिले चौकशा करतात, का रे काय चौबार आहे, बुंदी आहे काय, जलेबी आहे. आणि त्यानं कधी म्हटलं हे काहीच नाही, घरी जेवाले पुरते. बरोबर आहे की चुका रे? जोऱ्यानं बोला, जोऱ्यानं बोला. तुम्हाला म्हणजे हे माहित आहे का? कारण तुमच्या समोर चर्चा होतात ना. कारण खरं उत्तर देणारे आमच्याला हे मित्रमंडळीच आहे. अनंत गुरुजी म्हणतो ठीक आहे, तुम्ही सर्वांनी यायचं बरं का. सावत्याच्या मळ्यामध्ये संत भोजन आहे. सावत्याच्या मळ्यात 2-2-3-3 वेळा सांगायचं, सावत्याच्या मळ्यात. हा देव कसा असते. ओंकार स्वामी म्हणतात काही हरकत नाही, आम्ही येणार. आणि अनंत गुरुजी जाण्याकरता निघाले. आणखी परत गेले. हा स्वामी ये जा बरं, मी वाट बघणार आहे. ओंकार स्वामी म्हणतात ठीक आहे, आम्ही सर्वजण येणार. आणखी निघाले, आणखी परत गेले. मी इकडे जाणार होतो की इकडे जाणार होतो, आतून आलो का बाहेर.
ओंकार स्वामी म्हणते याचे 99 पडले काय, 99%. अनंत गुरुजी, हा या रस्त्याने जायचं आहे मला. अनंत गुरुजी निघाले. चौघांनी विचार केला, जरी आपल्या या साथ्यासोबत आपलं शत्रुत्व आहे, परंतु जेवण करायला काय हरकत आहे. गेले मुकाट्याने पंक्तीत बसले जेवण